नमस्कार बालमित्रांनो, आज आपण इयत्ता 4 पाठ पहिला प्राण्यांचा जीवनक्रम पाहणार आहोत. तर सांगा पाहू, कुत्र्याची पिल्ले आणि त्यांची आई पहा, यांच्यात साम्य दिसते का? उत्तर: कुत्र्याची पिल्ले त्यांच्या आईसारखीच रंगरूपाने दिसतात. पुढे बघा, हे पहा, फुलपाखरू आणि फुलपाखराची अळी. फुलपाखरू आणि अंड्यातून बाहेर पडलेली फुलपाखराची अळी पहा, यांच्यात साम्य दिसते का? साम्य म्हणजे सारखेपणा. उत्तर: नाही, फुलपाखरू आणि अळी यांच्यात काहीही साम्य दिसत नाही. साम्य म्हणजे सारखेपणा दिसत नाही. अळी मोठी झाल्यावर तिचे फुलपाखरू होते. पुढे बघा, हे चित्र पहा. कोंबडी अंडी घालते, त्या अंड्यातून पिल्ले बाहेर पडतात. मांजरीची पिल्ले अंड्यातून बाहेर पडतात का? सांगा पाहू उत्तर: नाही, मांजरीची पिल्ले त्यांच्या आईच्या पोटी जन्म घेतात. आता आपण पाहणार आहोत प्राण्यांची वाढ कशी होते. तर चला पाहू. शेळीचे करडू, पूर्ण वाढ झालेली शेळी यांच्या रूपात फारसा फरक नसतो. मांजरीची पिल्ले आणि मोठे मांजर यांच्यातही फारसा फरक नसतो. पिल्लू आईच्या पोटात वाढते, आईच्या पोटातून जन्म घेते. हे प्राणी अंडी घालत नाहीत, लक्षात ठेवा. पण कावळा, कोळी, सरडा यांसारखे काही प्राणी अंडी घालतात. लक्षात ठेवा. पुढे कोंबडीच्या पिल्लांचा अंड्यातून जन्म कसा होतो हे पाहणार आहोत आपण. मुंग्या, फुलपाखरे, मासे, बेडूक, साप हे सर्व प्राणी अंडी घालतात. लक्षात ठेवा. या प्राण्यांची अंडी सहसा आपल्या पाहण्यात येत नाहीत. काही अगदी चिटुकल्या प्राण्यांची अंडी खूप लहान असतात. ती तर आपल्याला सहजासहजी दिसणारच नाहीत. म्हणून हे प्राणी अंडी घालतात हे आपल्या लक्षातही येत नाही. लक्षात ठेवा. पण कोंबडी अंडी घालते हे आपल्याला नक्की माहीत आहे किंवा माहिती असते. कोंबडीची अंडी सहज दिसू शकतील इतपत मोठी असतात. आता बघा पुढे. आता कोंबडी अंडी घालते. अंड्यामध्ये पिल्लांची वाढ होण्यासाठी उभेची गरज असते. त्यासाठी अंडी घातल्यानंतर कोंबडी अंड्यावर बसून राहते. अंडी उबवते. अंड्यामधील पिल्ले हळूहळू वाढू लागतात. वाढ पूर्ण झाली की पिल्लू अंड्याचे कवच फोडून बाहेर येते. पिल्ले थोडी मोठी होईपर्यंत कोंबडी त्यांची काळजी घेते. हे लक्षात ठेवा. आता आपल्याला नवा एक शब्द शिकायचा आहे. अंडी उबवणे म्हणजे काय? तर अंडी उबवणे, लक्षात ठेवायचं हे. अंड्यांना ऊब देण्यासाठी कोंबडीने अंड्यावर बसून राहण्याला अंडी उबवणे म्हणतात. लक्षात ठेवायचं. आता पुढे जरा डोके चालवा. माहीत आहे का तुम्हाला, जेव्हा कोंबडी अंडी उबवत असते तेव्हा ती अंड्याच्या काळजीपोटी आक्रमक बनते. अंड्याच्या जवळ कोणी गेले तर ती त्यांच्या अंगावर धावून जाते. हे तुम्हाला माहीत आहे का? आता आपल्याला जरा डोके चालवा. प्रश्न इथे, कोंबडी आणि कोंबडीचे पिल्लू यांच्यात कोणकोणत्या बाबतीत सारखेपणा आहे? सारखेपणा म्हणजे साम्य. आता उत्तर द्यायचं आपल्याला. दोघांच्या अंगावर पिसे असतात, त्यांना पंख असतात, दोघींना चोच असते. पिल्लू म्हणजे आईचे छोटे रूपच असते. छान. आता पुढे रूपांतरण. रूपांतरण म्हणजे काय हे पाहायचे आता आपल्याला. शेळीचे करडू आणि शेळी यांच्यात सारखेपणा आहे.
कोंबडीचे पिल्लू कोंबडी यांच्यात सारखेपण आहे, पण फुलपाखराची अळी आणि फुलपाखरू यांच्यात मात्र खूप फरक आहे. पिल्लू आणि पूर्ण वाढ झालेला प्राणी यांच्या रूपात लक्षात घेण्याजोगी तफावत असणे याला रूपांतरण म्हणतात. लक्षात ठेवायचं, हे रूपांतरण म्हणजे तफावत. पिल्लू आणि त्यांचं वाढ झालेलं प्राणी यांच्यात तफावत असते. आता आपण कशी तफावत आहे बघा. आता फुलपाखरामधील रूपांतरण कसं होतं हे पाहायचं आहे आता आपल्याला. सुंदर आकाराची आणि निरनिळ्या रंगाची फुलपाखरे आपल्या परिसराचाच एक हिस्सा आहे. फुलपाखराचे जीवन वनस्पतींच्या सानिध्यात जाते. फुलपाखराची वाढ होताना त्यामध्ये अंडी, अळी, कोश आणि प्रौढ या 4 अवस्था असतात. हे लक्षात ठेवायचं. अंडी, अळी, कोश आणि प्रौढ या 4 अवस्था लक्षात ठेवायच्या. त्यातला प्रौढ अवस्थेला आपण फुलपाखरू म्हणतो, हे पण लक्षात ठेवायचं. प्रौढ म्हणजे फुलपाखरू शेवटचा. आता पुढे बिबळ्या कडवा या नावाचं फुलपाखरू आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात आढळते. तुम्ही पाहायचं, त्यांच्या उदाहरणावरून फुलपाखराची वाढ कशी होते हे आपण पाहू. आता हे बिबळ्या कडवा तुम्ही आपल्या परिसरात असते ते तुम्ही पाहायला विसरू नका. बिबळ्या कडव्याची मादी रुईच्या पानावर, रुई म्हणजे रूट अंडे घालते. तुम्ही बघत चला मुलांनो. अंड्यामधून ते 6 ते 8 दिवसांनी अळी बाहेर पडते आणि फुलपाखराच्या अळीला सुरवंट म्हणतात. लक्षात ठेवायचं, सुरवंट हा शब्द. फुलपाखराचा सुरवंट अंड्यातून बाहेर पडतो तेव्हा भुकेने प्रचंड फकलेला असतो. खूप भूक लागलेली असते त्याला आणि तो काय करतो, खूप भूक लागल्यामुळे ज्या पानावर अंड्यातून बाहेर पडतो तेच पान तो कुरतडून खायला सुरू करतो. इतकी भूक लागलेली असते त्याला. तो सुरुवात करतो आणि त्याच्या खाण्याचा वेग फार मोठा असतो, त्यामुळे त्याची वाढ खूप झपाट्याने होते. तो इतकं खातो की त्याची वाढ झपाट्याने होते. चित्रात पहा तुम्ही कसं दिसते. आता आपल्याला अजून एक नवीन शब्द शिकायचा आहे, तो म्हणजे कात. सापाला कशी कात असते तशी ह्या सुरवंटा कात कसा काढतो. हे कात म्हणजे काय तर शरीराची वाढ होताना अपुरे पडणारे शरीरावरचे आवरण, म्हणजे वरचं आवरण तो काढून टाकतो. इथं बघा सुरवंटात चित्र. पहिल्या 2 ते 2.5 दिवसात बिबळ्या कडव्याचा सुरवंट इतका वाढतो की त्याची कात पुरतच नाही. पण जुन्या कातीच्या आत वाढलेल्या शरीरावर नवीन कात येते. नवीन कात आल्यामुळे ती दुसरी कात तो टाकून देतो. ती ढगळ असते. आता जुन्या कातीतून सुरवंट बाहेर येतो, त्याला सुरवंटाचे कात टाकणे म्हणतात. जुने कात टाकणे म्हणजे सुरवंटाने कात टाकणे. पुन्हा तो वेगाने पान कुरतडून खायला सुरू करतो. पुन्हा त्याची वाढ झपाट्याने होते आणि 2 ते 2.5 दिवसांनी तो परत कात टाकतो. बघा, लक्षात घ्या कसं किती वेळा तो कात टाकतो लक्षात घ्या. अशा रीतीने तो 4 वेळा कात टाकतो. 4 वेळा. बिबळ्या कडवा प्रकारची फुलपाखरू सुरवंट अवस्थेत 10 ते 12 दिवस राहते. लक्षात ठेवा, सुरवंट अवस्थेत 10 ते 12 दिवस राहतं. शेवटची कात टाकण्यापूर्वी, लक्षात ठेवा पुढं, शेवटची कात टाकण्यापूर्वी सुरवंट एखाद्या देठावर, बघा चित्रात बघा, एखाद्या देठावर किंवा पानावर रेशमासारख्या धाग्याची गुंडी विणतो. चित्रात पहा. या गुंडीवर तो स्वतःला लटकून घेतो आणि त्यावेळी कात टाकली की आतील कोश दिसू लागतो. वाढीच्या या अवस्थेला कोशावस्था म्हणतात. चित्रात पहा कोशावस्था. वाढीच्या या अवस्थेला कोशावस्था असं म्हणतात. आता आपल्याला कोशाच्या आत बिबळ्या कडवा सुमारे 11 ते 12 दिवस राहतो. हा जो कोश ती मला चित्रात दाखवला की नाही पहिल्यांदा, तो 11 ते 12 दिवस कोशात राहतो. या अवस्थेत तो काही खात नाही, लक्षात ठेवायचं. पण त्याच्या शरीरात बदल होतात. कोशात बिबळ्या कडव्याची वाढ पूर्ण होते. नंतर प्रौढ अवस्थेतील फुलपाखरू कोशाच्या आवरणातून बाहेर येते. त्यावेळी फुलपाखराला 6 लांब पाय, लक्षात घ्या, फुलपाखराला किती पाय असतात? 6 लांब पाय. कोशात बिबळ्या कडव्याची वाढ पूर्ण होते आणि नंतर प्रौढ अवस्थेतले फुलपाखरू कोशाच्या आवरणातून बाहेर येते. यावेळी फुलपाखराला 6 पाय, लक्षात ठेवा, आकर्षक पंख असतात. चित्रात बघा. सर्व फुलपाखरांची वाढ याच पद्धतीने होते. हीच पद्धत, सगळ्या फुलपाखरे ह्याच पद्धतीने वाढतात.
आता माहीत आहे का तुम्हाला? आता बघा, निरनिराळ्या फुलपाखरांची चित्र पहा तुम्ही इथे दाखवलेली आहेत. प्रत्येक प्रकारच्या फुलपाखराची मादी कोणत्या प्रकारच्या वनस्पतीच्या पानांवर अंडी घालणार हे ठरलेलं असतं. निरनिराळ्या प्रकारच्या फुलपाखरामध्ये अंड्यातून सुरवंट बाहेर येण्याचा काळ कमी जास्त असतो. म्हणजे त्या अंड्यातून सुरवंट बाहेर येण्याचा काळ कमी जास्त असतो, लक्षात ठेवायचं. सुरवंटामध्ये सुद्धा खूप विविधता म्हणजे वेगवेगळापणा असतो. निरनिराळ्या प्रकारचे सुरवंट निरनिराळ्या रंगाचे असतात. त्यांचे शरीर लांबुळके असते. लंबुळके, लक्षात ठेवा. अनेक सुरवंटांच्या अंगावर केसासारखे तंतू असतात. अनेक सुरवंटाच्या अंगावर. तुम्ही निरनिराळे फुलपाखरं परिसरात गेली की पाहत चला. आता आपण माहीत आहे का तुम्हाला? आता स्वच्छ निवडलेले धान्य आपण डब्यात भरून ठेवतो. तरीही काही दिवसांनी डब्याचे झाकण काढले तर त्यात किडे झालेले दिसतात. का बरे? धान्याच्या गोदामात, वाण्याच्या दुकानात, आपल्या घरी, अशा कोणत्याही ठिकाणी धान्यात कीटक असू शकतात. कीटकाच्या मादीने या धान्यात अंडी घातली तरी ती आपल्याला दिसू शकत नाहीत, कारण ती आकाराने खूप लहान असतात. धान्य साठवलेल्या डब्यातील हवा आणि ऊब त्या अंड्याच्या वाढीला पुरेशी असते, लक्षात ठेवा. म्हणून त्यांची वाढ होत राहते. ती आकाराने खूप लहान असतात ती अंडी कीटकांची, आणि त्या धान्य साठवलेल्या डब्यात ती हवा नसते आणि उबीमुळं ती वाढ होते त्यांची, आणि म्हणून डब्यात त्यांची वाढ होते. त्यांच्याही अंडी, सुरवंट, कोश, प्रौढ अशा अवस्था असतात, लक्षात ठेवायचे. ह्या कीटकांच्या सुद्धा आपण डबा उघडतो तेव्हा धान्यातील कीटक वाढीच्या ज्या अवस्थेत असतात त्या अवस्था आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे आपण डबा जर उघडला तर तो कीटक पाहायचा कसा दिसतोय. आता पुढे आपण काय शिकलो? ह्या पाठातून आपण काय शिकलो? तर चला आता आपण पाहू आपण काय शिकलो. कोंबडीच्या अंड्यामध्ये पिल्लांची वाढ होण्यासाठी कोंबडी अंडे उबवते. पूर्ण वाढ झालेले पिल्लू कवच फोडून बाहेर येते. तुम्ही पाहत चला मुलांनो, पिल्लू कसं बाहेर येतं कवचातून. फुलपाखराच्या वाढीच्या अंडी, अळी, कोश, प्रौढ या 4 अवस्था असतात, हे लक्षात ठेवायचं. बिबळ्या कडवा या नावाचे फुलपाखरू रुईच्या पानावर अंडी घालते. कोणत्या पानावर? रुईच्या, लक्षात ठेवायचं. अंड्यामधून अळी बाहेर पडते, तिला सुरवंट म्हणतात. सुरवंट हा येणार तुम्हाला प्रश्न. वाढ पूर्ण झाल्यानंतर सुरवंट कोशा अवस्थेत जातो, लक्षात ठेवायचे. हे वाढ पूर्ण झाल्यानंतर सुरवंट कोशा अवस्थेत जातो. वाढ पूर्ण झाली, सुरवंट स्वतःभोवती एक आवरण तयार करतो, त्याला कोश म्हणतात. कोशातून पूर्ण वाढ झालेले फुलपाखरू बाहेर पडते. त्यावेळी त्याला 6 लांब पाय असतात, आकर्षक पंख असतात. पुढे नेहमी लक्षात काय ठेवायचे? आपल्या परिसरात जर फुलपाखरं असतील तर काय लक्षात ठेवायचे? फुलपाखरे आपल्या परिसराचाच एक भाग आहेत. गंमत म्हणून फुलपाखरांना पकडणे किंवा त्यांना दोरीने बांधून ठेवणे चुकीचे आहे. असं कधीही तुम्ही करायचं नाही, कारण ती फार नाजूक असतात. फुलपाखरांना कधीही इजा करायची नाही. तर आता हा पाठ तुम्हाला समजलाच असेल. तर आता आपण स्वाध्याय पाहू. जरा डोके चालवा. कोंबडीच्या अंड्यातून पिल्लू बाहेर पडायला 20 ते 22 दिवस लागतात. इतर पक्ष्यांच्या अंड्यातून पिल्ले बाहेर पडायला तितके दिवस लागत असतील का? हा प्रश्न आहे तुम्हाला. तर उत्तर पहा. पक्ष्यांच्या अंड्यातून पिल्लू बाहेर पडायला वेगवेगळे दिवस लागतात. वेगवेगळे बरं का प्रत्येकाला. कोंबडीची पिल्ले 20 ते 22 दिवसात अंड्यातून बाहेर पडत असली तरी निरनिराळ्या पक्ष्यात तितके दिवस लागत नाहीत. कावळ्याच्या अंड्यातून पिल्लू बाहेर पडायला 16 ते 17 म्हणजे प्रत्येकाचा दिवस वेगवेगळा. चिमणीच्या अंड्यातून पिल्लू बाहेर पडायला 11 ते 14 दिवस, बघा लक्षात ठेवा. कबुतराच्या अंड्यातून पिल्लू बाहेर पडायला 17 ते 19 दिवस लागतात. लक्षात ठेवायचं कुणाला किती दिवस लागतात आणि उत्तर पाठ करायचं. पुढचा दुसरा प्रश्न आपण पाहू. गवतात भिरभिरणारा चतुर तुम्ही नक्कीच पाहिला असेल. अंडे, सुरवंट, कोश आणि प्रौढ या 4 अवस्थेपैकी ही कोणती अवस्था आहे? उत्तर आपण पाहू. चतुर ही प्रौढ अवस्था आहे, लक्षात ठेवायचं.
चतुर ही प्रौढावस्था आहे. पुढचा तिसरा प्रश्न पाहू. पालेभाजी निवडाय घेतली की काही पानांना वेगवेगळ्या आकाराची भोके पडलेली दिसतात. का बरं असं दिसत असेल? काही पानांना कडा कुरतडलेले दिसतात. त्याचं नेमकं काय कारण असेल? तुम्ही नीट निरीक्षण करा भाजी आणल्यानंतर किंवा तुमच्या शेतामध्ये भाजी असेल तर असं का होतं? पानांचे वेगवेगळे भोके का पडलेले असतात? तर उत्तर पाहू. पालेभाजींच्या पानांवर काही कीटक अंडी घालतात. लक्षात ठेवायचं, कीटक अंडी घालतात आणि त्या अंड्यातून आळ्या बाहेर आल्यावर त्यात जे दिसेल ते खात सुटतात आणि त्यांनी पाने खाल्ल्यामुळे पानांच्या कडा कुरतडलेल्या दिसतात. म्हणजे कोण खातं? लक्षात ठेवा, काही अळ्या व इतर कीटक देखील पानांना भोके पाडतात, म्हणजे अळ्या खातात बरं का, लक्षात ठेवा. आता प्रश्न आपण पुढचा पाहू. चौथा. पावट्या, मटार, तुम्ही शेंगा पाहिल्या असतील. पावट्याच्या किंवा मटाराच्या शेंगा निवडायला घेतल्या की कधी कधी त्यात हिरवे छोटे सजीव आढळतात. नीट निरीक्षण करून बघायचं. कीटकांच्या वाढीतील 4 अवस्थापैकी कोणती अवस्था असते? असा प्रश्न आहे. म्हणजे पावट्याच्या मटाराच्या शेंगा निवडाय घेतले त्यात हिरवे छोटे सजीव असतात. नीट पाहायचं. उत्तर आहे कीटकांच्या वाढीतील 4 अवस्थापैकी ती अळी असते. म्हणजे बघा, पावट्याच्या मटाराच्या शेंगात अळी असते, लक्षात ठेवायचं. नीट निवडायची भाजी. आता थोडक्यात उत्तर लिहा. पहिला प्रश्न आहे, कोंबडीला अंडी का उबवावी लागतात? उत्तर आहे, कोंबडीच्या अंड्यात पिल्लांची वाढ होण्यासाठी थोड्याशा उबेची गरज असते. यासाठी कोंबडी अंड्यांवर बसून स्वतःच्या शरीरातील उष्णता अंड्यांना देते. अशा पद्धतीने अंड्यातील पिल्लांची वाढ होते. आता म्हणजे ती कोंबडी खुडूक झाली असं आपण म्हणतो. खुडूक कोंबडी ह्या अंड्यांवर बसवावी लागते, लक्षात ठेवायचं. प्रश्न दुसरा. अंडी उबवण्याच्या काळात कोंबडी आक्रमक का होते? उत्तर पाहायचे. बघा, तुम्ही सुद्धा जाऊन बघा, कोंबडी पिल्लांजवळ जाऊन बघा. आपले अंडे इतर कोणाचे भक्ष्य होऊ नयेत असे तिला वाटते, त्यामुळे अंड्याचे रक्षण करण्यासाठी कोंबडी आक्रमक बनते. आपण पिल्लाच्या जवळ गेले तरी सुद्धा ती आक्रमकच असते आणि अंड्याच्या जवळ गेले तरी ती आक्रमकच असते. प्रश्न तिसरा. फुलपाखराच्या वाढीच्या 4 अवस्था कोणत्या? उत्तर नीट पाठ करा. अंडी, अळी, कोश आणि प्रौढ या फुलपाखराच्या वाढीच्या 4 अवस्था आहेत. आता पुढचा प्रश्न. चौथा प्रश्न. कोश या अवस्थेत बिबिळ्या कडवा या फुलपाखराच्या शरीरात कोणते बदल होतात? तुम्हाला मी आत्ता धडा शिकवताना सांगितले कोश कसा आहे, कोशमध्ये किती बदल होतात. उत्तर बघा आता. कोशाच्या आत बिबिळ्या कडवा 11 किंवा 12 दिवस असतो. लक्षात ठेवायचं, 11-12 दिवस असतो तो. आणि या अवस्थेत काही खात नाही. पायाची लांबी वाढते, आकर्षक पंख निर्माण होतात. म्हणजे बघा, आतमध्ये त्याला सगळं रूपांतरच होतं त्याचं कोशात. आता पुढचा आकडा चुकी बरोबर ते सांगा. तर त्यातलं पहिलं चुकी बरोबर आहे, तुम्ही सांगायचं. शेळीचे पिल्लू अंड्यातून बाहेर येते. बरोबर आहे का चूक आहे सांगा पाहू. तर ती चूक आहे. तर प्रश्न दुसरा. मुंग्याची अंडी खूप छोटी असल्याने ती सहजासहजी दिसत नाहीत. बरोबर आहे, कारण मुंग्याची अंडी तुम्ही सहजासहजी कधी दिसत नाहीत. प्रश्न तिसरा. अंड्यातून फुलपाखराचे सुरवंट बाहेर पडतात तेव्हा त्यांना फारशी भूक नसते. बरोबर आहे का चूक आहे? तर ती चूक आहे. अंड्यातून फुलपाखराचे सुरवंट बाहेर पडतात तेव्हा त्याची फारशी भूक नसते. तिथं असते तर बरोबर आलं असतं. गाळलेली जागा गाळलेले शब्द भरा. पहिले. फुलपाखराची मादी वनस्पतीच्या पानांवर टिंबटिंब घालते, तर अंडी घालते. लक्षात ठेवायचे. फुलपाखराची मादी रुटीच्या पानावर, रूट म्हणजे रुईच. प्रश्न. गाळलेली जागा दुसरी. फुलपाखराच्या टिंबटिंबाला सुरवंट म्हणतात, तर अळीला. लक्षात ठेवायचं, अळीला. आता आपण पुढे एक उपक्रम दिलेला आहे पुस्तकामध्ये. बिबिळ्या कडवा या फुलपाखराचे चित्र काढायचे आणि रंगवायचे. खूप सोपं आहे, तुम्ही काढू शकता. खूप छान संगती करा. दुसरं आहे, इतर फुलपाखरांची रंगीत चित्रे जमा करा आणि वहीत चिटकवा. पेपरमध्ये आलेले असतात, पुस्तकामध्ये जुन्या पुस्तकातली कात्रणं काढा आणि त्याचं तुम्ही वहीत चिटकवून शकता. चॅनेल आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.